ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस मानतो. आपल्या न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचं काम नाही. जर कोणी हे न्यायालयाचे हवाले देत असतील, हे सरकारचंच काम आहे, हे राज्याच्या गृहखात्याचं काम आहे आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काम आहे. मुख्यमंत्र्यांनी या सांगितलं आहे अप्रत्यक्षपणे की कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहे. एक समाज आपल्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला असेल, त्यात त्यांना राजकारण काय दिसतंय? यात राजकारण काय आहे? आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेला आहात तेव्हा आपण या प्रश्नाला चालना दिलेली आहे किंवा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केलेलं आहे, मिस्टर फडणवीस. आणि तुम्हाला आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत असेल, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, जनतेला विश्वासात घेऊन सांगा की हे राजकारण करणारे कोण आहेत. तुमच्या सरकारमध्ये आहेत, विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत. मुंबईमध्ये लाखोच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक आले आहेत, हे सत्य आहे. मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोचल्याची मी आत्ताच माहिती आम्ही घेतली सगळ्यांनी. मुंबईत सगळ्यात मोठा गणपती उत्सव असतो सार्वजनिक. मला विश्वास आहे की हे सगळे आमचे बांधव कोणत्याही प्रकारे गणेश उत्सवाला किंवा सार्वजनिक गणेश उत्सवांना डिस्टर्ब न करता त्यांचं आंदोलन करतील. सरकारनं यात राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं आम्हाला भडकावले. कारण मनोज जरांगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस आहे असं मला वाटत नाही आणि त्याने आमरण उपोषणाची धमकी दिलेली आहे सरकारला किंवा इशारा दिलेला. त्याच्यामुळे सरकारने अत्यंत संयमाने या विषयात चर्चा करून मार्ग काढून ही समस्या सोडवली पाहिजे. मी त्याला समस्या न म्हणता असं म्हणेन की त्यांच्या मागण्यांवरती गांभीर्यानं विचार केला पाहिजे. मुंबईमध्ये इतक्या संख्येनं मराठी माणसं महाराष्ट्रातून येत आहेत, त्यांचं स्वागतसुद्धा आम्ही करतो. कारण मुंबईत मराठी माणसाचा आवाज अलीकडे क्षीण होत चाललेला आहे. मुंबई गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळेला जर इतक्या संख्येनं मराठी माणसं मुंबईत येत आहेत आपल्या हक्कांसाठी, तर मुंबईच्या शत्रूंना कळू द्या की मराठी माणसाची ताकद काय आहे. नाही पण राऊतसाहेब, ऐन गणेशोत्सवात जे आंदोलन होतं आहे, सरकारनं या आंदोलनाला परवानगी दिली आहे. ज्या अर्थी एवढ्या संख्येनं मराठा समाजाचे लोक हे मुंबईत येत आहेत, सरकारनं पूर्वनियोजन किंवा एक एक्झिट प्लॅन विचारात ठेवूनच या आंदोलनाला परवानगी दिली. मला असं वाटत नाही. सरकारकडे या संदर्भात कोणतेही प्लॅन नाही. जर सरकारकडे प्लॅन असतं तर लाखोच्या संख्येनं या बांधवांना त्यांनी मुंबईत येण्यापासून थांबवलं असतं. जिथे त्यांचे नेते जरांगे पाटील बसले होते मराठवाड्यात, तिथे जाऊन सरकारच्या वतीनं, अधिकारी नाहीत, OSD वगैरे नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असती, स्वतः मुख्यमंत्र्यांनी, तर हे वादळ मुंबईत आलं नसतं आणि चर्चेचे दरवाजे उघडे राहिले असते असं माझं मत आहे, माझ्या पक्षाचं मत आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी 2 पावलं मागे जाऊन स्वतः ठोस प्रपोजल घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांच्या गावात जाऊन चर्चा करायला हवी होती. जर आपण ब्राह्मण समाजासाठी त्यांनाही हक्क त्यांचे असतील, एक परशुराम महामंडळ स्थापन करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक उपलब्ध निधी करून दिलात
आणि शासनातले 5-5 वरिष्ठ IAS अधिकारी त्या महामंडळाच्या कार्यासाठी तुम्ही कामाला लावले आणि मराठा समाज रस्त्यावर आहे. ही एक दरी तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि लोक यामुळेच चिडलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत त्याला ते स्वतः जबाबदार आहे. त्यांनी सगळा महाराष्ट्र माझा आहे, या महाराष्ट्रात सर्व जाती उपजाती पोटजाती माझ्या आहेत आणि मी या सगळ्यांचा नेता आहे आणि म्हणून मी राज्याचा नेता आहे. ही जी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, माननीय बाळासाहेब ठाकरे अशा नेतृत्वानं जी महाराष्ट्राला दिशा दिली त्याच्यापासून ते भरकटलेले, ते एकजातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला नेता म्हणावा, नेता समजावा म्हणून इतर जातीमध्ये भांडणं लावण्याचे काम, वाद निर्माण करण्याचं काम राजकीयदृष्ट्या जसं मोदी करतायत देशभरात, तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस करत असतील तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करतात. पण राऊत साहेब, यात असं होतं आहे की सरकारमधलेच 2 उपमुख्यमंत्री आहेत ज्यांचं जरांगे पाटील कौतुक करतात आणि जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरतात. हा त्यांच्या भाजप नेत्यांचाही आणि त्यांच्या समर्थकांचाही एक मुद्दा आहे.